ग दुर्गा तू भवानी संसाराची तूच जननी सारी माया तुझी अंबे कृपा करी अंबे कृपा करी तू ग दुर्गा तू भवानी सारी माया तुझी अंबे कृपा करी अंबे कृपा करी हो पायाखाली अंगार तारा डोळ्यात तलवार हो अंबेचा अवतार नाश करशील अंधार हे लख तो सूर्य जणू आई तुझ्या भाळी महिषासूर मर्दिनी तुरीत तुझी न्यारी हे लख तो सूर्य जणू आई तुझ्या भाळी महिषासूर मर्दिनी तुरीत तुझी न्यारी सारी माया तुझी अंबे कृपा करी अंबे कृपा करी तू ग दुर्गा तू भवानी संसाराची तूच जननी सारी माया तुझी अंबे कृपा करी अंबे कृपा करी
करते सगळं जय बजरंग बली देवा बिडो पावला पहिलं काय पाळणा अंबे जगदंबे तू साऱ्या जगाची आई पाप तारी विघ्नहारी साऱ्या मोशाची पालनकारी आदिशक्ती आदिकाळी साऱ्या दैत्यांचा वधकारी धनलक्ष्मी विद्याधारी साऱ्या भक्तांची माझी माऊली माझ्या माऊलीचा उदो अंबा भवानी आईचा उदो माझ्या माऊलीचा उदो आई अंबेचा उदो माझ्या माऊलीचा उदो अंबा भवानी आईचा उदो माझ्या माऊलीचा उदो भक्तांना तारीशी सूर दैत्य मारीशी बेलफूल वाहुनी नतमस्तक होऊनी सिंहावर बैसूनी त्रिशूळ घेऊनी भक्तांच्या हाकेला धावली माझी माऊली माझी माऊली अग दुर्गे अग चंडे तू महारुद्र अवतारी सुरमर्दिनी सती पार्वती सुख दुःखात धावणारी आदिशक्ती आदिकाळी साऱ्या दैत्यांचा वधकारी धनलक्ष्मी विद्याधारी साऱ्या भक्तांची माझी माऊली शिवशक्ती दुर्गा तू माझ्या भक्तांना पावतू संकट मोक्षक तू साऱ्या जगाचा उद्धार कर तू माझी माऊली माझी माऊली उदो माझ्या माऊलीचा उदो अंबा भवानी आईचा उदो माझ्या माऊलीचा उदो आई
व्यापून राहणारी तीन ताळ पाताळी तू, रंग तुझे सारे हे कैक देव्हारे भवताली वसले जणू, निजरूपे गेला खया दोन डोळ्यात माते गेले साठवू, लक्ष्मी तू जगदंबे काली कधी अंबे नावे किती मोरे रहो चिंतकीचे दुःख दारिद्र्य अवघी दिशांतरा भगजनायक गजुखा गोंधळ म्हणतात आदिवासी शक्तीचा गोंधळ कारण जगदंबा म्हटली माझा गोंधळ करा म्हणजे मी तुमच्या प्रकृतीचा गोंधळ नाही सांगेल. बरोबर आहे. गोंधळ आपण करतो याच्यामध्ये नमन नाही. बरोबर आहे. तेव्हा तिकडनं हा गोंधळ चुकला नाही. आपला मानव गोंधळाची तुझ फालगुडी गट्टा फणीला नवरात्रात कडकडीत होतो अंबाबाई तुझा बोलवाला दसऱ्याच्या दिवशी महिषासूर मर्दिला रणात वदता नाव तयाचे रणचंडिका म्हणे तुला. बरोबर आहे. अनेक नावे अनेक रूपे आदिवासी शक्तीने धारण केली. भक्तासाठी देवीने जागा जागा ठाणे मांडलेले आहे. परंतु गोंधळ महाराज अशी जगदंबीचे गोंधळ कुठे कुठे होतात तेवढं आज भक्तांना सांगा. आज लगेच सांगायचे नाही. मग एक काम करा. काय
मालकाचा व्हॉट्सअप नंबर घ्या. बर. आपण घरी गेल्यानंतर मग त्यांना माहिती द्या. डायरेक्ट व्हिडिओ कॉल करू. आहे का नाही? अरे आज आपण आलोय कशाला? हा सांगाय नाही का? त्यांना सांगायला चालू. असे गोंधळ म्हणले चत्तरसिंगी झाले, माऊरगडामध्ये झाले, जाणाई जोखाई मध्ये झाले, माई मध्ये झाले, राता पायकी म्हणले भोळे भक्तांच्या दारामध्ये चाललेत. भोळे भक्तांच्या दारामध्ये आज दिवसाच घाट भरलेला आहे. हा 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 समय तो समय एक झाला. हा रन्नीची ड्युटी दुप्पाय पाझडी. आदिशक्ती अंबाबाई आज गोंधास कारण बोलवलेले बोलवली आहे. परंतु 33 कोटी देवाची आराधना झाली. हा हा 33 कोटी देवांमध्ये जे अग्रस्थान दैवत मानलं जातं हा हा ते म्हणजे गजानन गणपती. कोणतंही कार्य करायचं म्हटलं तर पहिलं नामस्मरण करायचं करावं लागतं. बरोबर आहे. कारण वेदात 66 18 पुराणामध्ये हा हा प्रथम स्तुती गणाची केली केली पाहिजे. म्हणून तो गणराज गणपती हा हा आज भोळ्या भक्ताच्या दारामध्ये येतात कसे. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. ही शिवतनिया नाथ तीरनिया माया सरस्वती अष्टगणाचा नायक तुझला मनती मंगल मरती. गाईला अंबाबा येडामा गरुबा पहिला गण गाईला पहिला गण गाईला तुळजापूरच्या अंबाबाईला. तुळजापूरच्या अंबाबाईला पहिला मी गण गाईला तुळजापूरच्या अंबाबाईला. पहिला मी गण गाईला तुळजापूरच्या अंबाबाईला. पहिला मी गण गाईला तुळजापूरच्या अंबाबाईला. ओके डन.
गोंधळ मांडला गोंधळ मांडला गोंधळ मांडी मावा उडाचा गोंधळ मांडला गोंधळ मांडला आदिवासी आराधना केलेली आहे की जगदंबा तो तुळजापूर सोडावं माहुरगड सोडावं मांडवगड सोडावं कराड कोल्हापूर सोडावं बरोबर आहे आणि माझी भोळी भक्ती पाहून आज तो एक क्षणभर का व्हायना आज माझ्या ठिकाणी या गोंधळाच कारण आहे बरोबर आहे कारण जगदंबीचा हा त्रिकाल गोंधळ आहे त्रिकाल गोंधळ कसा कसा म्हणले महाराज सकाळ दुपार संध्याकाळ केव्हाही करा तरी हा गोंधळ पाहून होतो बरोबर आहे गोंधळाला कोणतं ठित कोणते नक्षत्र कोणता वार लागत नाही जसं लगीन करायचं म्हटलं तरी पहिली तीत काढावी लागते बरोबर आहे तसे गोंधळ जागरणाला कोणती तीत काढावी लागत नाही बरोबर आहे कारण हे देव कार्य आहे हे तुम्ही केव्हाही करा तर हे पाऊल होत म्हणून 3.5 शक्तीपीठात हा गोंधळ आहे आज 3.5 शक्तीपीठ कोणते आहेत मला माहिती आहे तुला माहिती आहे का 3.5 शक्तीपीठ माहिती आहे पहिलं पीठ कोणते गव्हाचं अरे वा पठ्ठे मग तर बायांना पण माहिती असते दुसरं पीठ कोणतं आहे बाजरीचं तिसरं पीठ तांदळाचं आणि अर्ध पीठ मुलग्याचं त्याचे शिंगोळ्या कर मग नाही मला माहिती पहिलं शक्तीपीठ म्हटलं तू माहुरगडचं रेणुका माता सब हातकुरी भूमिका त्या ठाई नांदे परशुरामाची माता रेणुका हे बघ 3.5 शक्तीपीठ म्हणले 3.5 पाया उठलाय का 3.5 पाया उठल्या एक लाईन शिर चालले आता शक्तीपीठाला पाया पडायला आहे का चालल्या का हो का जाय ना थांबा अग झाड कबड्याच डोळ्याला दिसना येडमा 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 माझे झाड कमड्याच डोळ्याला दिसना मनामध्ये फिरती माऊली अग मनामध्ये फिरती माऊली शेवटी अमराईत गार सावली रवानी मन 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 अमराईत गार सावली
घडते माऊली माऊली मनामध्ये घडते माऊली शोधी अमराईत गारे सावळी विडबाली माय अमराईत गारे सावळी विडबाली माय अमराईत गारे सावळी कच्चा डोंगर कच्चा मनात नसावा कळण येडूला कुठं घ्यावा सावा कळण येडूला कुठं घ्यावा सावा कळण येडूला कुठं घ्यावा दुःखाचा डोंगर कळण येडूला कुठं घ्यावा सावा कळण येडूला कुठं घ्यावा सावा कळण येडूला कुठं घ्यावा सावा पाणी पाणी रडला सर्व